तर नमस्कार, मी लक्ष्मण आपल्या YouTube चॅनलवरती सर्वांचे स्वागत करतो. जी एंडसेम साठी आपण जी PYQ सिरीज स्टार्ट केली आहे, तिला पुढे कंटिन्यू करत आता आपण पोहोचलेलो आहे युनिट नंबर 5 मध्ये. त्या युनिट नंबर 5 मधला आपण एक क्वेश्चन घेतलेला आहे. तो क्वेश्चन असा आहे, हफमन कोडिंग वर क्वेश्चन आहे. काय? अप्लाय हफमन कोडिंग फॉर द फॉलोइंग मेसेज असेंबल्स एक्स एक्स म्हणजे सिम्बॉल्स. ओके ओके X1 X2 X3 X4 असे X7 म्हणजे 7 सिम्बॉल आपल्याला त्यांनी या क्वेश्चन मध्ये दिले आणि P म्हणजे असतं प्रोबॅबिलिटी. एका सिम्बॉलसाठी एक प्रोबॅबिलिटी असते म्हणजे 7 सिम्बॉल आहे 7 सिम्बॉलसाठी 7 प्रोबॅबिलिटी आपल्याला त्यांनी या क्वेश्चन मध्ये दिले आणि काय फाइंड करायला सांगितलं ते बघा. फाइंड कोडिंग इफिशियन्सी विथ m इज इक्वल टू 2. m इज इक्वल टू 2 म्हणजे हफमन कोडिंग आपण फक्त बायनरी मध्येच करतो म्हणजे 0 आणि 1 च्या फॉर्म मध्येच करतो म्हणून इथं m इज इक्वल टू 2 दिलेलं आहे. ओके फाइंड करायचं कोडिंग इफिशियन्सी फाइंड करायची लास्ट. ओके त्यासाठी बघा आपल्याला जेवढे सिम्बॉल दिले 7 सिम्बॉल दिले आपल्याला x1 x2 x3 x4 x5 x6 आणि x7 ते सिम्बॉल आपण एका कॉलम मध्ये लिहून घेतले आणि त्याने आपल्याला प्रोबॅबिलिटी पण दिलेली. प्रोबॅबिलिटी जशी रिस्पेक्टिव्हली याचे बघा x1 ची इथं पहिले फर्स्टला x2 x3 असे x7 ची प्रोबॅबिलिटी दिलेली. ओके त्या प्रोबॅबिलिटी आपण लिहून घेतल्या. ती प्रोबॅबिलिटी पण एक डिसेंडिंग ऑर्डरने लावलेली असणार आहे. ओके त्याच्यानंतर बघा जी प्रोबॅबिलिटी लिहून घेतली त्याच्या ज्या टेबलमध्ये सगळ्यात लास्टचे दोन प्रोबॅबिलिटी असणार सगळ्यात कमी. ओके सगळ्यात जास्त प्रोबॅबिलिटी एक नंबरची असते x1 ची आणि जे लास्टचे दोन असते त्यांची सगळ्यात प्रोबॅबिलिटी काय असते कमी असते. आता त्यांची सगळ्यात प्रोबॅबिलिटी कमी त्यांची काय करायची दोघांची ऍडिशन करायची. हफमन मध्ये असं करते की जे लास्टचे दोन टर्म आहे त्यांची काय करायची दोन प्रोबॅबिलिटी काय करायची ऍडिशन करायची आणि ती ऍडिशन पुढल्या कॉलम मध्ये काय करायची पास करायची. ओके हे झालं हफमन मध्ये. तर तर सॅनोज फॅनो मध्ये काय करते त्याला डिवाइड करते आणि हफमन मध्ये काय करते एक ट्री तयार करून देते हफमन मध्ये. ओके तर बघा लास्टचे दोन टर्म आहे त्या दोनच्या टर्मला काय करायचे ऍडिशन करायची आणि ते दोघांची ऍडिशन केल्यानंतर जे पण ऍडिशन येईल ते काय करायचे पुढल्या टर्म मध्ये काय करायचे पास करायचे. तर लास्टचे दोन टर्म कोणचे आहे 0.08 आणि 0.04. ह्या दोन टर्म मध्ये जी व्हॅल्यू जास्त मोठी असेल जी व्हॅल्यू मोठी असेल तिला द्यायचा 0 आणि जी छोटी व्हॅल्यू असेल तिला द्यायचा 1. ओके दोघांची ऍडिशन केली तर किती येते दोघांची ऍडिशन येते 0.12. ओके आता बघा 0.12. आता बघा पहिली प्रोबॅबिलिटी 0.45 याच्यापेक्षा ही कशी लहानी म्हणून ही पुढे पास करायचं असेल तसं तिच्या प्लेसला. ओके 0.15 ही पण याच्या आपल्या ऍडिशन पेक्षा कशी मोठी व्हॅल्यू प्रोबॅबिलिटी म्हणून ती पुढे पास केली. आता बघा 3 नंबरची प्रोबॅबिलिटी काय 0.10 आणि आपली ऍडिशन आणली 0.12 म्हणजे आपली ऍडिशन मोठी म्हणून आपली ऍडिशनची व्हॅल्यू इथे ठेवायची आणि हे काय करतं की त्याच्या खाली व्हॅल्यू पास करायची. मग सगळ्या व्हॅल्यू त्याच्या खाली काय करायच्या पुढे पुढे पास करायचे. ओके आता झाले पहिली स्टेप. आता पहिले दुसऱ्या स्टेप साठी काय करायचं जे पाहिजे उरल्या दोन लास्टच्या प्रोबॅबिलिटी आहे त्यांची डबल काय करायची ऍडिशन करायची. लास्टच्या दोन टर्मची काय करायची ऍडिशन करायची त्याच्यामधली मोठी टर्म असेल तिला द्यायचा 0 आणि जी लास्टची लहानी टर्म असेल तिला द्यायचा 1. ओके या दोघांची ऍडिशन करायची जी पण ऍडिशन येईल त्याच्या प्लेसला ओके पुढे पास करायची. ओके जिथं समज त्याची व्हॅल्यू पेक्षा जे मोठा व्हॅल्यू असेल ज्या मोठा प्रोबॅबिलिटी असेल त्या काय करायच्या आधी लिहून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर एक पण प्रोबॅबिलिटी उरली नाही की याच्यापेक्षा मोठी तेव्हा आपली प्रोबॅबिलिटी ऍडिशनची प्रोबॅबिलिटी ठेवायची आणि नंतर ज्या उरलेल्या प्रोबॅबिलिटी त्याच्या खाली त्या तशाला तशा ऑर्डरनी लिहून टाकायचं सगळे. ओके असंच करायचं शेवटलं जवळ पण आपल्या शेवटला आन्सर 1 येत नाही तोपर्यंत हे करायचं. ओके आता बघा लास्टच्या दोन टर्म इथं डबल ऍडिशन केली वरच्या टर्मला 0 द्याला खाली टर्मला 1 द्याला दोघांची ऍडिशन केली आणि पुढे व्हॅल्यू लिहिली पास केली. ओके इथं पण तसंच केलं या दोघांची ऍडिशन करायची पुढे पास करायचं. या दोघांची ऍडिशन करायची आणि हे पुढं पास करायचं त्याला बीट द्यायचा यालाच म्हणते कोड वर्ड. ओके त्याला 0 द्याला खाल्ल्याला 1 द्यायचा जी व्हॅल्यू मोठी असेल तिला द्यायचा 0 जी छोटी व्हॅल्यू असेल तिला द्यायचा 1. ओके असं केलं त्याच्यानंतर बघा की झाली एक स्टेप. ओके या स्टेप कळल्या 5 स्टेप कशा आहे नाही कळला तर व्हिडिओ पॉज करून डबल एकदा फक्त बघून घ्या. प्रत्येक वेळेस एक एक व्हॅल्यू आपली कमी होत चाललेली इकडे 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 आणि शेवटल्या दोघांची ऍडिशन केली तर आउटपुट किती येतं उत्तर किती येतं 1 येतं 1. ओके हे झालं याची पाथ. आता याचं बघा आपलं पाथ फाइंड करायचा त्याच्यानंतर आपण त्याचं कोड फाइंड करणार कसं बघा. आता सिम्बॉल एक लिहून घेतले आपण सगळे सिम्बॉल 7 सिम्बॉल्स दिलेले आपल्याला क्वेश्चन मध्ये x1 x2 x7 सिम्बॉल झालं सिम्बॉल्स प्रोबॅबिलिटी पण त्यांनी दिलेली प्रत्येक सिम्बॉलला प्रोबॅबिलिटी असते. त्या प्रोबॅबिलिटी लिहून घेतल्या. आता बघा 0.45 या प्रोबॅबिलिटीचा कोड कसा याला किती कोड आपण पास केले ते पण बघायचं बीट. ओके आता बघा 0.45 ला इथं एक बीट द्याला का नाही द्याला नाही इथं द्याला नाही इथं दिला नाही फक्त आपण इथं बीट द्यायला एकच बीट द्याला किती बीट द्यायला एक कोणाची लेंथ किती आली एक किती आली लेंथ एक आली. ओके याची लेंथ किती एक त्याच्यानंतर बघा x2
x2 बघा, x2 ची व्हॅल्यू किती, x2 ची व्हॅल्यू किती 0.15. ओके 0.15. याचा पाथ बघा, इथून इथं पास झाला, इथून इथं पास केला, इथून इथं पास केला. पहिला बीट याला काय भेटला, 1 भेटला. पहिला बीट काय भेटला, 1 भेटला. जो पहिला बीट भेटल 1, जो बी बीट भेटल 0 भेटू किंवा 1, तो कधी लिहायचा, शेवट लिहायचा. जो पहिला बीट भेटल तो काय लिहायचा, लास्ट लिहायचा त्याच्यामध्ये. ओके इथे लिहिला लास्टला 1 भेटला. त्याच्यानंतर बघा हाच 1 इथून इथं पास झाला, नंतर काय भेटला 0. ओके त्याच्यात शेजारी काय लिहायचा 0, इथे 0 भेटला. 1 च्या नंतर काय लिहिला 0 लिहिला, आधी 1 लिहिला, सगळ्यात पहिलं 1 भेटला म्हणून सगळ्यात लास्टला. त्याच्यानंतर सेकंड नंबरला भेटला 0 म्हणून सेकंड त्याच्या शेजारी काय लिहिला 0. ओके आपण इथून इथं गेलो 0 भेटला होता, त्याच्यानंतर इथून इथं आलो, हे दोघांची ऍडिशन केली, नंतर डबल इथून इथं आलो. ओके त्याच्यानंतर शेवटला काय टर्म भेटला, शेवटला बीट भेटला, डबल काय भेटला 0 भेटला, म्हणून काय झालं 001. 001. ओके बीट किती 3 बीट आहे म्हणून याची बीट लेंथ किती असणार, ती पण असणार 3. ओके हे झालं x2 साठी. आता x3 साठी बघा, x3 ची व्हॅल्यू काय, x3 ची व्हॅल्यू 0.010. 0.10. आता याचा फाइंड बघा, पाथ बघा कसा आहे, इथून इथं पास झाला, पुढं इथून इथं पास झाला. ओके पहिला बीट भेटला 1 भेटला, पहिला बीट काय भेटला 1, म्हणून तो काय करायला सगळ्यात लास्टला लिहून घेतला पहिला बीट. इथं आलो, इथून नंतर या दोघांची ऍडिशन झाली, इथून इथं कुठं पास झाला, तो इथून इथं गेला, इथून इथं आला, इथं कोणची व्हॅल्यू भेटली, डबल 1 बीट भेटला, म्हणून काय झालं लास्टचे दोन काय असणार 1, लास्टचे दोन 1. ओके आणि सगळ्यात शेवटला काय भेटला आपल्याला, डबल काय भेटला 0 भेटला, म्हणून काय येणार 011. याच्यात किती बीट आहे, 3 बीट आहे, म्हणून याची बीट लेंथ काय असणार 3च असणार. त्याच्यानंतर x4 ची व्हॅल्यू किती दिली आपल्याला 0.10. 0.10 जशी x3 ची व्हॅल्यू 0.10 आहे, तशी x4 ची पण 0.10 ची. ओके त्याचा पाथ बघा, आता पुढे इथून इथं पास झाला, पहिला बीट 0 भेटला, 1 0 झाला, त्याच्यानंतर इथून ऍडिशन केली, तो इथं गेला, इथून इथं गेला, डबल दुसरा बीट काय भेटला 0, काय भेटला 0, दुसरा बीट पण काय भेटला 0, त्याच्यानंतर इथून इथं गेला, इथून इथं डबल तिसरा बीट पण काय 0, आणि इथून इथं आणि इथून इथं चौथा बीट पण काय, हे चारही बीट, याला 4 बीट भेटले, पण चारही कसे 0 0 0 0, म्हणून 4 बीट लागले. याची बीट लेंथ किती येणार 4, जितकी बीट असेल तितकी काय येणार, त्याची लेंथ येणार 4 आला. ओके त्याच्यानंतर बघा आता x5 चं पण जसं x6 तसंच आणि x7 तसं. x5 चं बघा, x5 ची व्हॅल्यू 0.08, x5 ची व्हॅल्यू काय 0.08. आता 0.08 इथं पास इथं झाला, 0.08 पहिला बीट भेटला 1, म्हणून इथं 1 लिहिला, काय लिहिला 1, केलेला 1, लास्टला यायचा, जी पहिली व्हॅल्यू भेटेल, पहिला बीट भेटेल, तो काय करायचा सगळ्यात लास्टला लिहायचा. ओके जो सगळ्यात लास्टला भेटेल तो सगळ्यात 1 नंबर लिहायचा इथं. ओके नंतर इथं आला 0.08, इथून इथं पास झाला, इथून इथं गेला. ओके 0.18 इथून इथं पास होतो बरं का, पुढं इथून इथं पास होतो, तर एक सिम्बॉल लिहायचा राहिला, इथून इथं पास झाला 0.08, दुसरा बीट काय भेटला 0 भेटला. ओके इथून इथं आला, इथून इथं गेला, इथं पण काय भेटला 0, आणि इथं पण गेला, इथं पण काय भेटला 0, म्हणजे लास्टचे 3 0 भेटले आपल्याला, म्हणून पहिले 3 0 येणार, पहिले 3 0 आले, एक नंबरला भेटला 1, म्हणून तो सगळ्यात लास्टला लिहिला. याच्यात किती बीट भेटले आपल्याला 4 बीट भेटले, म्हणून याची लेंथ किती येणार 4. ओके तसेच x6 ची पण लेंथ काढायची आणि x7 ची पण काढायची. इथून बघा x6 चं बघा, इथून इथं आला 0 भेटला, पहिला बीट बघितला 0 म्हणून 0 लिहिला. ओके इथून इथं गेला, इथून इथं आला, इथं डबल 0 भेटला, 2 0 बीट भेटले, त्याच्यानंतर 1 बीट भेटला आणि डबल 0 भेटला, म्हणजे काय येणार 0100. 0100 याच्यात किती बीट भेटले 4 बीट, म्हणजे लेंथ किती आली 4. जसं x7 साठी पण करायचं. ओके त्याच्यानंतर बघा आता आपण याची लेंथ काढून घेतली, कोड पण काढून घेतला याचा, त्याच्यानंतर काय करायचं ऍव्हरेज कोड लेंथ फाइंड करायचं. काय फाइंड करायचं ऍव्हरेज कोड लेंथ, ऍव्हरेज कोड लेंथ फाइंड करायचे. ऍव्हरेज कोड लेंथ आपण काय ने शो करतो, एल ने शो करतो. याची काय शो करतो एल ने. ओके त्याचा फॉर्म्युला काय आहे ऍव्हरेज कोड लेंथचा, समेशन ऑफ पी आय एल आय. पी आय म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ आय आणि एल आय म्हणजे लेंथ ऑफ आय. ओके ओके त्याची व्हॅल्यू प्रोबॅबिलिटी इंटू लेंथ जर केलं आपण, प्रोबॅबिलिटी आणि त्याची लेंथ जर मल्टिप्लाय केलं तर त्याला आपण काय भेटतंय ऍव्हरेज कोड लेंथ भेटते. ओके जे प्रोबॅबिलिटी भेटेल त्यांची काय करायची इंटू लेंथने मल्टिप्लाय करायचं आणि त्या सगळ्याची काय करायचं समेशन करायचं. हे समेशनचं चिन्ह, समेशन म्हणजे सगळ्याची काय करायची बेरीज करायची. ओके आता बघा सगळ्यात पहिली प्रोबॅबिलिटी काय आपली 0.45 इंटू त्याची लेंथ किती आली 1, म्हणजे 1 इंटू 0.45 करायचं आणि त्याच्या पुढे काय करायचं ऍडिशनचं चिन्ह टाकायचं. ऍडिशन का टाकायचं, फॉर्म्युल्यामध्ये काय दिलेलं आहे समेशन, म्हणून त्याची काय करायची ऍडिशन करायची. ओके त्यानंतर x2 ची व्हॅल्यू काय 0.15 इंटू याची लेंथ किती 3, म्हणजे 3 इंटू 0.15 आणि काय करायचं नंतर प्लस करायचं.
जसं x1 x2 x3 x4 x5 आणि x6 आणि x7 सगळ्याची काय करायची मल्टिप्लाय त्याच्या लेंथ सोबत करायची आणि ते सगळ्याची काय करायची ऍडिशन करायची. ओके इथं कॅल्क्युलेशन केलं बघा सॉरी x1 ची व्हॅल्यू काय झाली 0.45 इंटू 1 ही काय त्याची लेंथ आहे म्हणून काय झालं 0.45. x2 ची त्याची लेंथ सोबत त्याची लेंथ किती 3 लेंथ x2 ची लेंथ किती 3 म्हणून त्यासोबत त्याची मल्टिप्लाय केलं त्याची व्हॅल्यू आली 0.45. नंतर x3 ची मल्टिप्लाय केलं की त्यासोबत लेंथ सोबत त्याची लेंथ किती त्याची लेंथ पण काय 3 ची म्हणून त्याची इंटू 3 केलं त्याची व्हॅल्यू आली 0.30. ओके तसं सगळ्याची जेवढ्या व्हॅल्यू आहेत त्याला x1 टू x7 च्या सगळ्याची काय करायची ऍडिशन करायची जी पण ऍडिशन येईल ती असते आपली ऍव्हरेज कोड लेंथ. ओके हिची ऍव्हरेज कोड लेंथ किती आली 2.40 बीट पर सिम्बॉल ही आली आपली ऍव्हरेज कोड लेंथ. ओके त्याच्यानंतर बघा ऍव्हरेज कोड लेंथ फाइंड केली आपण त्याच्यानंतर आपल्याला फाइंड करायचं एंट्रोपी. काय फाइंड करायची एंट्रोपी. एंट्रोपी फाइंड करायचा फॉर्म्युला बघा एंट्रोपी फाइंड करण्याचा फॉर्म्युला मायनस ऑफ समेशन ऑफ पीआय लॉग टू बेस टू पीआय. पीआय म्हणजे असतं प्रोबॅबिलिटी. ओके आता प्रत्येक x1 टू x7 सगळ्या प्रोबॅबिलिटी काय करायची या फॉर्म्युल्यामध्ये पुट करायची आणि सगळ्याची काय करायचं लास्टला समेशन करायचं. काय करायचं समेशन करायचं. ओके बघा पीआय पहिले x1 ची व्हॅल्यू असते 0 x1 ची व्हॅल्यू किती 0.45 लॉग टू बेसला 2 आणि 0.45 x आपली पहिल्या x1 ची प्रोबॅबिलिटी. ओके हे सगळी व्हॅल्यू काय करायची कॅल्सी मध्ये पुट करायची जी पण व्हॅल्यू आहे ती लिहून टाकायची. जसं x1 साठी केलं तसं x2 साठी करायचं x3 साठी तसंच x3 साठी तसं x4 x5 x6 आणि x7 साठी तर सगळ्यात काय करायचे एंट्रॉपी काढून घ्यायची आणि त्या सगळ्याची एंट्रॉपीची काय करायची सम करायची मग तीच भेटणार आपण एंट्रॉपी सगळ्याची एंट्रॉपी करायची. तर एंट्रॉपी किती आली 2.3 बीट्स पर सिम्बॉल समजा 2.3 बीट्स पर सिम्बॉल. ओके ही झाली आपली एंट्रॉपी. आता बघा कोडिंग इफिशियन्सी फाइंड करायला सांगितलेलं आपल्याला लास्टला काय सांगितलेलं कोडिंग इफिशियन्सी फॉर्म्युला असतो एंट्रॉपी अपॉन ऍव्हरेज कोड लेंथ. एंट्रॉपी अपॉन ऍव्हरेज कोड लेंथ. एंट्रॉपी किती आली आपल्याला 2.3 समजा 2.3 वरती पुट केला आणि खाली ऍव्हरेज कोड लेंथ किती आली आपली ऍव्हरेज कोड लेंथ आलेली आपली 2.40 म्हणजे 2.3 अपॉन 2.40 त्याचा उत्तर येतं 0.98421. ओके हे झालं आपलं कोडिंग इफिशियन्सी आली इंटू त्याला 100 केलं तर ती इफिशियन्सी पर्सेंटेज मध्ये येते त्याला 98.42% ही झाली आपली कोडिंग इफिशियन्सी आली. ओके हे झालं आपला एवढा क्वेश्चन. लास्टला विचारलं होतं काय त्यांनी फक्त फाइंड करायचं तर कोडिंग इफिशियन्सी आपण कोडिंग इफिशियन्सी फाइंड केलेली आहे. तर बघा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. थोडा लेंदी होतो थोडा एकदा समजून घ्यावा थोडा पॉज करून